आजची गोष्ट आहे 5 मित्रांची, जे कॉलेजला फायनल इयरला असतात. आता हे 5 जणांचा जो ग्रुप असतो ह्याच्यामध्ये 4 मुलं आणि 1 मुलगी असते. असा हा यांचा ग्रुप असतो जो 11वीपासून जो फायनल इयर म्हणजे 5 वर्ष हे एकत्र शिकलेले असतात. 10वीला ते वेगवेगळ्या शाळेतनं आलेले असतात. त्यामुळे 11वीलाच ह्यांची एक मैत्री चांगली होते. तर आज ही जी गोष्ट आहे ही ह्या 5 जणांमध्ये आहे की ह्या 5 जणांची मैत्री आणि पुढे असं काय झालं की प्रत्येकाला आपला जीव गमवावा लागला याची ही आजची गोष्ट आहे. त्याच्यामध्ये पहिला जो कॅरेक्टर आहे हा आहे विकी. म्हणजे ह्या 4 मुलं आणि 1 मुलगी. तर मी 5 जणांचं तुम्हाला फॅमिली बॅकग्राऊंड आणि त्यांचं नेचर सांगतो, म्हणजे त्याच्यानंतर आपल्याला आयडिया येईल की पुढच्या गोष्टीमध्ये कसं काय आहे ते. तर पहिला आहे विकी. विकी हा यांच्या ग्रुपमध्ये असा आहे ज्याला अति राग आहे, जो कोणाचं ऐकत नाही. इव्हन तो त्याच्या फॅमिलीमध्ये त्याच्या आईवडिलांचं सुद्धा तो ऐकत नाही. शाळेमध्ये तो ॲव्हरेज आहे, आपलं कॉलेजमध्ये तो ॲव्हरेज आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये पण तो एवढा काही स्कॉलर नव्हता, फक्त जस्ट पास होते त्या ह्याच्यात होता. त्याचे झगडे एवढे होते की जास्त राग असल्यामुळे त्याला खोटं बोललं किंवा विश्वासघात केलेला त्याला सहन होत नव्हता. त्याच्यामुळे त्याच्या पोरांबरोबर जास्त मारामाऱ्या जास्त व्हायच्या. त्याच्यामुळे त्याचा जास्त कोण मित्र नव्हता. फक्त हे जे 5 हे मित्र आहेत त्याच्यामध्येच त्याचं पटायचं, कारण त्यांच्यामध्ये पण तो वरचढ होता. त्यामुळे तो त्यांच्यामध्ये असायचा. दुसरा आहे सुजल. सुजल हे कॅरेक्टर असं आहे की तो त्याचे वडील बिझनेस ह्याचे होते आणि फॅमिली बॅकग्राऊंड चांगला होता. आणि विकीचा फॅमिली बॅकग्राऊंड असा होता की त्याचे वडील ऑफिसर होते चांगल्या लेवलला. त्यामुळे पैशाची काही तंगी नव्हती आणि व्यवस्थित होतं त्यांचं. त्याच्यामुळे त्याच्या आणि विकीला एक छोटा भाऊ पण होता जो शाळेत होता. तो त्याच्या आईवडिलांचा जास्त लाडका होता. त्यामुळे विकीकडे आईवडिलांचं एवढं लक्ष नसल्यामुळे विकी थोडा वाया गेलेला होता. वाया इन द सेन्स की अल्कोहोल कन्झ्युम करणे, सिगरेट वगैरे पिणे, वाईट पोरांबरोबर बसणे असा याचा होता. त्याच्यानंतर सुजलच्या वडिलांचा जो बॅकग्राऊंड आहे ते बिझनेसमॅन होते. त्याच्यामुळे त्याच्या पण घरामध्ये कसं काही पैशाची वगैरे किंवा काही अशी चिंता वगैरे करण्याची गोष्ट नव्हती. पण सुजल हा लाजळू पोरगा होता. हा जास्त मुलींशी बोलत नव्हता किंवा हा जास्त मुलांमध्ये मिसळत नव्हता. हा कधी कोणाशी भांडण वगैरे करत नव्हता. एकदम म्हणजे साधा पोरगा बोलतात ना, एकदम लाजळू, कोणाशी जास्त बोलणं नाही, उठणं बसणं नाही, ह्याच्यातला पोरगा होता. तिसरा आहे अनिल. अनिल असा होता की त्याचे मिडल क्लासचा होता, पण तो थोडा स्वार्थी बुद्धीचा होता. त्याचा जिथं फायदा होत असेल तिथं तो त्या फायद्याने उभा राहायचा. मग तो हे बघायचा नाही की कोण चुकीचं आहे कोण बरोबर आहे. जिथं त्याचा फायदा आहे तिथं तो अनिल उभा राहायचा. आणि त्याचे फॅमिली बॅकग्राऊंड मिडल क्लास होते, त्यामुळे एवढा काही तो पैसेवाला नव्हता. चौथा कॅरेक्टर आहे सचिन. सचिन सुद्धा मिडल क्लास फॅमिलीमधून होता, पण थोडा भित्रा होता. त्याला म्हणजे एखादी गोष्ट जर करायची म्हटली तर त्याला पुढचं टेन्शन यायचं की असं काय म्हणजे पुढं होणार तर नाही ना, काही भीती तर नाही ना वाटणार, किंवा तो घाबरायचा कोणती गोष्ट करताना. म्हणजे परीक्षेला कॉपी करताना सुद्धा तो 10 वेळा विचार करायचा. असा हा भित्रा मुलगा होता सचिन. आणि जी 5वी मुलगी आहे हिचं नाव आहे संध्या. संध्या ही अशी आहे जिला आईवडील नव्हते. तिने अनाथ आश्रमामधूनच तिचं शिक्षण कंप्लीट केलं 10वी. आणि 11वीला पहिली मुलगी होती ती अनाथ आश्रममधून चांगली स्कॉलरशिप घेऊन ती कॉलेजमध्ये आली होती. त्यामुळे अनाथ आश्रममध्ये सुद्धा तिचं नाव होतं. आणि ती कॉलेज कंप्लीट केल्यानंतर सुद्धा पार्ट टाईम जॉब करत होती, कारण तिचा फॅमिली बॅकग्राऊंड काहीच नव्हता. आणि पैशाची किंवा फी किंवा बाकी सुविधा म्हणजे कपडे वगैरे असले किंवा काही त्यांचं जे काही खर्च वगैरे असेल किंवा सगळं अनाथ आश्रममध्ये सुद्धा लहान पोरांपासून जी मदत असेल तर ती पार्ट टाईम जॉब करायची आणि त्याच्यातनंच ती जेवढ्या आपल्या गरजा भागवता येईल तेवढ्या ती गरजा भागवत होती. अशी ही संध्या होती. आता ह्या 5 जणांचं तुम्हाला मी पूर्ण कॅरेक्टर सांगितलं. आता हे 5 जण फायनल इयरची एक्झाम चालू असते. हे लोक एक प्लॅन करतात. ह्याच्यात प्लॅन बनवणारा असतो अनिल. आता ह्यांचा हा प्लॅन पूर्णपणे तयार होतो की आपण फायनल इयरची फायनल एक्झामची लास्ट पेपर देऊन नाईट आऊटसाठी आपण कुठेतरी बाहेर निघून जायचं.
बाहेर म्हणजे आता ते शहरात आहेत, शहरात म्हणजे इकडं मुंबई शहरात शिकतायत ते. आता इथून त्यांना जायचं होतं लांब लांब, म्हणजे समजा नाईट आउटसाठी कर्जत आहे, लोणावळा आहे, याच ठिकाणी त्यांचा प्लॅन चालू होता. आता अनिल हा सगळा प्लॅन करतो, पण अनिल स्वतःकडचे पैसे काढायला तयार नसतो. तर तो जास्त करून दबाव टाकत असतो सुजलवर, की सुजल माझा खर्च कर. कारण कुठेतरी सुजल थोडा लाजाळू असतो आणि सुजल एवढा हे नसतो, कोणामध्ये मिसळत नसतो. त्याच्यामुळे जास्त करून त्यांचा फोर्स असतो सुजलला, की सुजल, आणि सुजल पैसेवाला सुद्धा असतो. त्यामुळे अनिल गोड बोलून बरोबर सुजलकडनं पैसे काढून पिकनिकचा सगळा खर्च बघत असतो. त्याच्यामुळे ते सुजलला कसा बसा आपल्या बाटलीत उतरवतात. आणि सचिन सुद्धा त्याच्याबरोबर तयार होतो, पण सचिन थोडा 10 वेळा विचार करून मग कसं करू काय करू ह्या विचाराने हे करतात. पण त्याच्यामध्ये सुजल, अनिल आणि सचिन हे तिघं तयार होतात. त्याच्यानंतर ते येतात संध्याकडे, संध्याला सुद्धा रेडी करतात. कारण संध्या कधीच लहानापासून अशी कुठे पिकनिकला वगैरे कुठे नाईट आउटला गेली नव्हती, किंवा तिला काही अशा घाणेरड्या सवयी नव्हत्या. पण कुठेतरी त्यांचं असं होतं की आपला ग्रुप आहे, आपण 5 वर्ष एकत्र ग्रुपमध्ये राहिलेलो आहे, तर आपण कुठेतरी पिकनिकला वगैरे जाऊया म्हणून. आणि संध्याला त्यांच्यावर विश्वास होता. त्यामुळे संध्यासुद्धा लगेच रेडी झाली, कारण सुजलच संध्याचा खर्च करणार होता. त्याच्यानंतर त्यांची वेळ आली विकीवर, की विकी आपल्यासोबत येईल का, विकीला विचारूया. कारण विकीची पण फायनान्शियल कंडिशन चांगली होती. मग ते लोक विकीला सुद्धा विचारतात. विकी सुद्धा रेडी होतो की ठीक आहे, आता शेवटचं वर्ष आहे, एक्झाम झाल्या, त्याच्यानंतर कोण कोणाला भेटणार आहे, जेव्हा वेळ येईल तेव्हा आपण भेटू, तर ठीक आहे आता आपण जाऊ पिकनिकला वगैरे म्हणून. आणि हे 5 जण तयार होतात. सुजल स्वतःचीच गाडी घेतो आणि हे लोक पिकनिकला निघून जातात. आता पिकनिकला जातात, तिथे नाईट आउटला जवळपास जंगल एरियाच असतो, जिथं ते टेंट वगैरे लावतात आणि वॉटरफॉल वगैरे असतो. पण ते पोचता पोचता रात्र झालेली असते, त्यामुळे ते तिथंच थांबतात, जास्त पुढे जात नाही. ते उद्या सकाळ झाल्यानंतर आपण वॉटरफॉल वगैरेला जाऊ, तिथे चांगला धबधबाचा कारण आवाज येत असतो, तिकडे ते जाऊ म्हणून बोलतात. आणि हे 5 जण असल्यामुळे ह्यांना एवढी भीती नसते. फक्त ह्याच्यात भित्रा असतो तो सचिन, पण विकी असल्यामुळे सचिनला ती सुद्धा भीती कमी असते. आणि मग तिथे ते टेंट वगैरे लावतात आणि संध्याचा टेंट वेगळा लावतात आणि ह्या लोकांचा टेंट प्रत्येकाचा 2-2 जणांचा टेंट वेगळा लावतात. पण कुठेतरी संध्या विकीपासून अनकम्फर्टेबल असते, कारण तिला भीती असते की विकी हा छपरी पोरगा आहे आणि हा आपण आता काळोखात आहोत, जंगलात आलेलो आहे, जर ह्याचं काय म्हणजे ह्याने जर अचानक माझ्यावर काही हमला केला किंवा काय केलं, जबरदस्ती करायचा प्रयत्न केला, तर हे सगळे भित्रे आहेत आणि विकी ह्याच्यावर सगळ्यांवर जड जाईल. त्यामुळे ती जरा अनकम्फर्टेबल होती विकीपासून. आणि विकीच्या मनीदानी ते काहीच नव्हतं, हे सगळे बसले. त्याच्यानंतर मग हे सगळ्यांनी बिअरचे टीन आणले होते, हे लोक सगळे पियायला लागले. तर त्या लोकांनी संध्याला सुद्धा फोर्स केला, पण संध्याने यांना सगळा साफ मना केलं. आणि संध्याने जे जेवणाचं वगैरे या लोकांनी बनवलं होतं किंवा जे पार्सल आणलं होतं ते संध्या जेवायला गेली. आता हे सगळं झाल्यानंतर संध्याचा जास्त विश्वास होता सुजलवर, कारण तो कसा लाजळू होता, सभ्य होता, साधा पोरगा होता. आणि सुजलबरोबर अनिल होता, सचिन होता, त्यामुळे ती जरा कम्फर्टेबल होत होती ह्या तिघांबरोबर. विकीबरोबर ती एवढी कम्फर्टेबल होत नव्हती. सुजलशी बोलली वगैरे, आणि सुजल ती सुद्धा बोलली की तुझा जो टेंट आहे हा माझ्या टेंटपासून जवळ ठेव, कारण विकीचा टेंट माझ्या जवळ नको, मला जरा अनकम्फर्टेबल होते विकीपासून. तो बोला की ठीक आहे, तू काही टेन्शन घेऊ नको, आपण हे करू. त्याच्यानंतर विकीला थोडा प्राण्यांचे, जे रात्रीचे काही प्राण्यांचे आवाज वगैरे येतात, तर विकीला जरा आवाज येतो, म्हणून विकी उठतो आणि विकी बोलतो की आपण चल बघून येऊया कोणतरी. पण सुजल आणि अनिल घाबरतात, ते बोलतात की नको, एवढ्या रात्रीचं काळोखात नको, आपण आपलं जे आहे शेकोटी वगैरे केली आहे तिथे शेकोटी वगैरे करू आणि आपण आपल्या टेंटमध्ये जाऊन झोपू. मग उद्या सकाळी आपण जरा फिरू जंगल वगैरे. आणि ते जास्त एकदम जंगलाच्या आत पण गेलेले नसतात, थोडे बाहेरच असतात, की जेणेकरून त्यांची गाडीसुद्धा त्या जंगलातनं बाहेर पडेल अशी. आणि मग हे यांचं प्लॅनिंग वगैरे सगळं होतं. आणि सुजलला काहीतरी असं हे होतं की सुजल म्हणतो की ठीक आहे विकी, चल आपण जरा इथं बघून येऊया म्हणून. आणि विकीला तो घेतो, सगळ्यांनी ड्रिंक केलेली असते, सगळे दारू पिलेले असतात. विकीला घेतो आणि पुढपर्यंत निघून जातो. आणि तिथे पुढे गेल्यानंतर थोड्या वेळाने सुजल ओरडत येतो की विकी माझ्यापासून मिस झाला आहे, विकी कुठे गेला आहे मला दिसत नाही आहे. आणि तो एकटाच धावत येतो थोड्या वेळाने. आणि त्याच्यानंतर मग ही पण जरा घाबरते संध्या.
सचिन ऑलरेडी घाबरलेला असतो. अनिल सुजल बरोबर उभा राहतो की आपण आता काय करतो. बोलतो आता काय नाही, आपण इथून निघायचा प्रयत्न करूया, कारण विकीचा आवाज सुद्धा येत नाही आणि विकी माझ्या सोबत होता, पण बघता बघता विकी कुठच्या साईडला गेला कळलं नाही. संध्या पण घाबरली. संध्या बोलली की नाही आता आपण निघूया, कारण मला पण विकीची भीती वाटते की विकीने जाणून बुजून तर हे केलं नसेल ना, असं संध्याला सुद्धा वाटतं. त्याच्यानंतर संध्या आपले कपडे वगैरे बॅग वगैरे भरायला जाते आणि जशी ती टेंटमध्ये जाते तिच्या मागून सुजल येतो आणि सुजल येतो आणि टेंटचा दरवाजा बंद करतो. तर संध्या कम्फर्टेबल असते त्याच्याबरोबर. तर संध्या बोलते की बरं झालं तू माझ्यासोबत आलास, मी फटाफट माझे कपडे आवरते, मग आपण गाडीत बसून निघून जाऊया, कारण मला ऑलरेडी विकीपासून भीती होतीच. पण सुजलने एक दोन न बघता संध्याच्या डोक्यावर जी मोठी बॅटरी असते मेटलची, त्या बॅटरीने आघात केल्यामुळे संध्या बेशुद्ध पडली. सुजलने संध्यावर जबरदस्ती केली आणि तिचा बलात्कार केला. त्याच्यानंतर मागोमाग अनिल पण आला आणि हे सगळे पियालेले होते, त्यामुळे नशेच्या भरामध्ये अनिलने सुद्धा तेच कृत्य संध्यावर केलं. त्याच्या मागून सचिन आला. आता हा भित्रा माणूस आणि ह्याने सुद्धा त्या दारूच्या नशेमध्ये संध्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला आणि हे तिघांनी सुद्धा तिच्यावर बलात्कार केल्यानंतर तिला जीवे मारून टाकलं आणि मारल्यानंतर त्यांनी तिथेच बाजूच्या ह्याच्यामध्ये तिला पुरून टाकलं. आता धबधब्याचा भाग होता, त्यामुळे थोडा चिखल वगैरे पण होता, त्यामुळे त्यांना खोदायला वगैरे म्हणजे एवढी हे झालं नाही. फटाफट त्यांनी खोदून तिला मातीमध्ये गाडून टाकलं आणि त्यांनी लगेच तिकडनं पळ काढलं. पण ह्याचं हे सुजलने अनिल आणि सचिनने हे नाही सांगितलं की कुठं गेल्या किंवा काय, कारण ते ज्या ह्याच्यात नशेमध्ये होते त्यांच्यामध्ये त्यांना फक्त मजा दिसत होती, एन्जॉयमेंट चालू होती त्यांची. त्यांना भीती नव्हती मागची पुढची की पुढं काय होणार आहे काही नाही. ते आपापले आले, आपल्या घरी निघून गेले. थोड्या दिवसांनी परत तिघांनी 4-5 दिवसानंतर एकमेकांना कॉल केला आणि तेव्हा त्यांच्या बोलण्यामध्ये ही भीती जाणवत होती. सचिन खूप घाबरला होता, इवन म्हणजे तो त्याचे तर डॉक्टरच्या वाऱ्या चालू झाल्या तेवढा तो घाबरला होता. पण सुजलने कुठेतरी त्याला धमकवून ठेवलं होतं की जर तू तोंड उघडलंस तर तुझी पण गत आम्ही संध्यासारखी करू म्हणून. त्यामुळे कुठेतरी सचिन सुद्धा घाबरला होता. अनिल सुजलच्या साईडने होता, कारण त्याला माहिती आहे की जे सुजलने केले ती चुकी आपण पण केलेली आहे. त्यामुळे सुजल पैशावाल्याचा पोरगा आहे, उद्याचा सुजल जर अडकला तर सुजल आपल्याला सुद्धा बाहेर काढेल. त्यामुळे कुठेतरी अनिल सुजलच्या साईडने उभा होता आणि सचिनला झक मारून त्यांचं सगळं ऐकणं होतं, कारण कुठेतरी सचिन पण घाबरत होता की उद्या माझ्या पण जीवाचं बरं वाईट, म्हणून सचिन सुद्धा तोंड उघडत नव्हता. त्याच्यानंतर पेपर संपले होते, कॉलेजमध्ये कोणी नव्हतं, अनाथ आश्रममधली पोरगी होती, त्यामुळे तिची इन्क्वायरी कोणी केली नाही. त्याच्यानंतर जेव्हा विकीच्या वडिलांनी चौकशी चालू केली की माझा पोरगा तुमच्याबरोबर पिकनिकला आला होता, तर माझा पोरगा गायब आहे, माझा पोरगा कुठे दिसत नाही आहे, तर त्या लोकांनी उलट हे दाखवलं की आम्ही पिकनिकचा प्लॅन केला होता आणि विकीने सुद्धा प्लॅन केला, विकी सुद्धा आमच्यावर येणार होता, पण विकी त्याची बाईक घेऊन संध्याबरोबर येणार होता आणि हे दोघं आमच्यासोबत आलेच नाहीत. आम्ही तिघं फक्त पिकनिकला गेलो, पण ज्या एरियात गेलो तो एरिया आम्हाला व्यवस्थित वाटला नाही, म्हणून आम्ही रिटर्न आमचे पिकनिक कॅन्सल करून घरी निघून आलो. पण विकी आणि संध्या तेव्हापासून गायब आहेत, ते आम्हाला सुद्धा भेटले नाहीत, त्यांचे फोनसुद्धा लागत नाहीत, त्यांचे कॉन्टॅक्टसुद्धा होत नाही आहेत. आणि त्यांनी संध्या आणि विकीचं काहीतरी लफडे असं दाखवून त्यांच्या नावाचा गॉसिप केला आणि त्यांच्या नावाची बदनामी चालू केली. आणि गॉसिप बदनामी एवढी झाली की विकीच्या घरच्यांना सुद्धा कुठेतरी खरं पटलं. पोलिसांनी सुद्धा ही केस मिसिंग केस दाखवून बंद करून टाकली, कारण जे आहे ते क्लिअर झालं होतं की दोघंही गायब होते. त्यामुळे आणि एकाच कॉलेजमध्ये होते, एकाच ग्रुपचे होते, मे बी त्यांचं प्रेम प्रकरण असेल म्हणून ते दोघं पळून गेले असतील. म्हणून विकीचे वडील सुद्धा शांत झाले. कुठेतरी त्यांच्या मनात राग होता म्हणून त्यांनी सुद्धा पुढची इन्क्वायरी केली नाही, कारण आणि विकी तसा पण थोडा आउटलाईनचा होता, त्यामुळे काय एवढं ते लक्ष देत नव्हते. आणि दिवसेंदिवस थोडी यांची भीती होती, हे घाबरत होते तिघही, सुजल, अनिल आणि सचिन हे थोडी घाबरत होते. त्याच्यानंतर अशी बघता दिवसाचे महिने गेले, महिन्याचं वर्ष झालं, 1.5 वर्ष झाले, 2 वर्ष झाले, प्रत्येकजण आपापल्या कामाला लागला होता. आणि 2 वर्षानंतर सुद्धा हे थोडे बेफिकिरी झाले होते आणि ह्यांना परत आता चटक लागायला लागली होती की आपण एक खून पचवलाय, कारण अनिल प्रत्येक टायमाला सुजलला तेच बोलायचा की आपण एक खून पचवलाय तर अजून एक खून पचवू शकतो, तर असं आपण परत एकदा करूया का. त्यांना ती चटक लागली होती, त्यांच्या अंगातला दरिद्र जो होता तो जागा झाला होता. आणि
सुजल सुद्धा खुश झाला होता की सुजल म्हटलं की ठीक आहे, तू पण माझ्या मनातली गोष्ट बोललास आणि मला सुद्धा असं फील होतंय की आता आपण परत असं काहीतरी करू आणि आपण याच्यातनं वाचू, कारण ऑलरेडी एक खून आपण पचवलाय म्हणून. पण ह्यावेळी सचिन जरा मागे हटत होता, कारण सचिनला हे पश्चाताप होत होता की मी जे केले ते माझ्याकडून चुकीचं झालंय. पण ह्यांच्या भीतीसाठी सचिनला सुद्धा ह्यांच्याबरोबर होकार द्यावा लागला. आणि एक दिवशी सुजल चांगला बंगल्यामध्ये राहणार होता. एक दिवशी असं झालं, सुजल घरामध्ये झोपला होता. रात्री 1:30 वाजता त्याच्या घराच्या बाहेर, म्हणजे त्याच्या बेडरूमच्या, बंगल्याच्या आत बेडरूमच्या दरवाजाच्या बाहेर एका पोरीचा रडण्याचा आवाज यायला लागला. ती मधीच रडायची, मधीच जोरजोरात हसायची. हा आवाज यायला लागला. सुजलने त्या दिवशी सुद्धा ड्रिंक केली होती, पण जास्त ड्रिंक नव्हती, लिमिटमध्ये होती. पण सुजल नीट चालू शकत नव्हता, ह्या पोझिशनमध्ये होता, पण ओव्हर ड्रिंक नव्हती. सुजल धडपडत कसा बसा दरवाजाजवळ आला. त्याने दरवाजा उघडला. त्याने बघितलं त्याला काळोखात काही दिसत नव्हतं, त्याला थोडं असं ब्लर ब्लर दिसत होतं. तर मग सुजलने लाईट लावली तर त्याला एक मुलीची आकृती त्याला समोर दिसायला लागली. पण सुजलला कन्फर्म होतं की ही कोण आहे, किंवा त्याला असं झालं की त्याची बंगल्यामध्ये काम करणारी बाई किंवा काम करणारी मेड जी समोर आली असेल, म्हणून तो तिला हाकलवायला लागला की जा बाई, तू इथून निघून जा, चल मला झोपायचं आहे, वाजले किती, असं करून त्याने हे केलं आणि परत दरवाजा बंद केला आणि तो जाऊन झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो उठला. त्याला थोडं असं वाटलं की मी स्वप्न बघितलं, मला काहीतरी स्वप्नामध्ये हे सगळं दिसतंय, म्हणून त्याने त्याला नजरअंदाज केला. त्याच्यानंतर 2 दिवसांनी त्याला अनिलचा फोन आला की मी झोपलो होतो, आमच्या घराच्या बाहेर कोणतरी पोरगी जोरजोरात रडत होती, मध्ये जोरजोरात हसत होती. माझी काय आता हिंमत झाली नाही, पण असं मला झालं भास म्हणून. तर हे सुजलला कळल्यानंतर सुजलसुद्धा थोडा घाबरला की अरे सेम मला पण हे स्वप्न पडलं होतं. म्हणजे जरा सुजल पण हे झाला की हे स्वप्नच होतं की नक्की खरं होतं. पण सुजलने ड्रिंक केली होती म्हणून सुजलने ते थोडं लाईटली घेतलं. बरोबर त्याच्या 6 दिवसांनी सचिनला सुद्धा हे सगळं सेम झालं की कोणतरी त्याच्या घराच्या बाहेर पोरगी जोरजोर रडते आणि जोरजोरात हसते. सचिनने सुद्धा फोन करून लगेच ह्या लोकांना कळवलं की असं असं मला हे झालंय, तर तुम्ही पण मला आधीच तो भित्रा, त्याच्यात हा इन्सिडेंट झाल्यानंतर तो अजून घाबरला आणि तो एवढा घाबरला होता की तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायच्या परिस्थितीत आला होता. एवढी त्याची अवस्था बिकट झाली होती. आणि कुठेतरी जेव्हा सुजलला कळलं की सेम जे मला स्वप्न पडले तसं स्वप्न सेम अनिलला पडलंय आणि सचिनला पडलंय, पण हे स्वप्न नसून ही हकीकत होती. पण सुजलने त्या दिवशी ड्रिंक केली होती, त्यामुळे तो हे सगळ्या गोष्टींना स्वप्न समजत होता आणि हीच त्याची चुकी त्याला नडत होती. त्याच्यानंतर परत 10-15 दिवस गेले. 10-15 दिवसानंतर सुजल कामावरून आला आणि सुजल घरी आला. सुजलचे आईवडील घरात नव्हते. त्याची काम करणारी मेड होती, ती किचनमध्ये होती. तिने त्याला जेवायला वाढलं. सुजल जेवला आणि जसं आपल्या बेडरूमच्या दिशेने निघाला आणि बघतो तर त्याच्या बेडरूमची लाईट ऑन ऑफ होत होती. तर त्याला वाटलं की काहीतरी बल्ब वगैरे गेला असेल, कारण LED जे बल्ब असतात ते गेल्यानंतर ब्लिंक होतात, त्यामुळे त्याला तेच वाटलं की बल्ब गेला असेल हे करू म्हणून त्याने मेडला सांगितलं की तो बल्ब चेंज करून घ्या, मी त्यामध्ये फ्रेश होतो आणि मी बेडरूममध्ये जातो म्हणून. आणि मेडने काय ते सगळं ऐकलं नाही आणि मेड तिथं खाली किचनमध्येच काम करत होती. सुजल गेला बेडरूममध्ये, बेडरूमचा बल्ब बघितला, बंद केला. त्याच्यानंतर मोबाईलची टॉर्च लावली आणि जशी त्याने टॉर्च लावली त्याच्यासमोर एक पूर्णपणे स्त्रीची आकृती उभी होती. सुजलची पूर्ण हवा टाईट झाली होती. सुजल एवढा घाबरला होता की जी आकृती चेहऱ्या आणि जी समोर स्त्री उभी होती ती दुसरी तिसरी कोणी नसून संध्या होती. आणि सुजलच्या अंगाचं एवढं पाणी झालं की सुजल जागेवरच बेशुद्ध पडला. आणि जेव्हा सुजलला होश आला तेव्हा तो हॉस्पिटलमध्ये त्याला जाग आली आणि 3 दिवस झाले तो हॉस्पिटलमध्येच होता. म्हणजे त्याची अवस्था ही झाली होती की 3 दिवसापासून तो बेशुद्ध होता, ही त्याची पूर्ण अवस्था झाली होती. आणि हे सगळं जेव्हा अनिलला कळलं तर अनिलसुद्धा घाबराघुबरा झाला होता आणि अनिल गाव सोडून, हे शहर सोडून दुसऱ्या शहरामध्ये जायच्या तयारीत होता. त्याच्यानंतर सचिनला हे कळलं. सचिन अजून घाबरला. सचिन हे सांगत होता की आपण पोलिसांना सगळं खरं सांगू आणि आपण हे प्रायश्चित्त करू, नाहीतर ही सध्याची आत्मा आपल्याला मारून टाकेल म्हणून. पण सुजल हा जो दुनियेच्या समोर लाजाळू पोरगा होता, हा आतून एवढा दरिद्र वैश्य होता की त्याला हे सगळं म्हणजे एवढं सगळं घडलंय तरी पण तो निर्लज्जासारखा त्याचा हे करत होता. म्हणजे
संध्यावर त्याचा अजून सुद्धा ती बोलतात ना जो राग किंवा तो सगळा त्याच्यावर दिसत होता. सुजल एवढा घाबरला नव्हता आणि तो बिंदास तिच्या समोर उभा राहायच्या तयारीत होता की बघू समोर आली तर आपण बघू काय होईल तेव्हा पण आपणच तिला समजवले, आता परत आली तर आता पण मी तिच्या समोर उभा राहायला तयार आहे म्हणून. त्याचे हे वर्ड्स होते. पण अनिल त्याला हेच म्हणत होता की जेव्हा तुझ्या समोर ती उभी राहिली तेव्हा तू डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये होतास आणि 3 दिवसांनी तू बेशुद्धीतून बाहेर आलास आणि तू अजून सुद्धा तिच्याशी समोरासमोर उभा राहायचं म्हणतोयस. तर सुजल म्हटलं की तू मला ओळखत नाहीस अनिल, मी कोण आहे, तू नको घाबरूस, मी तिचा सुगाड करतो, म्हणजे तिचं मी बरोबर हे करून घेतो, तिचं बरोबर काम करून टाकतो म्हणून. आणि त्याच्यानंतर जसा सुजल हॉस्पिटलमधून बाहेर पडला त्याने ओळखीच्या थ्रू एक तांत्रिक बाबा पकडला आणि त्या तांत्रिक बाबाकडनं हे सगळं सगळं क्लिअर सांगितलं. तांत्रिकाला पैसे दिले. तांत्रिकाने पैशाच्या अभावी त्याला मंत्र मारून 3 मित्रांना तावीज वगैरे दिले आणि त्यांना सांगितलं की हे तावीज घालून तुम्ही म्हणजे स्वतःच्या शरीरापासून हे तावीज लांब करायचं नाही. पण कुठेतरी अनिल आणि सचिन ह्या विषयावर थोडे अंधश्रद्धेच्या ह्याच्यात होते. पण सुजलने ही गोष्ट एक्सेप्ट केली. सुजल त्या तावीज घालून राहायचा आणि एक दिवशी अनिलकडनं हे तावीज हरवलं आणि तो दिवस अनिलचा शेवटचा होता. कारण ज्या दिवशी अनिलचं तावीज हरवलं त्या दिवशी त्याच्या घरामध्ये संध्याने प्रवेश केला आणि दुसऱ्या दिवशी अनिलची अर्धी बॉडी आणि म्हणजे त्याचं कमरेच्या वरचा भाग वेगळा होता आणि कमरेच्या खालचा भाग वेगळा झाला होता. पूर्ण घरामध्ये रक्त झालं होतं. संध्याने अक्षरशः त्याच्या पूर्ण बॉडीचा चेंदामेंदा करून टाकला होता. कारण जे अनिलने केलं होतं कृत्य, त्या कृत्याच्या समोर जे संध्याने अनिलवर केलं होतं हे काहीच नव्हतं. कारण तिने त्याचा राग काढला होता आणि इथे अनिलला तिने संपवून टाकलं होतं. आता बारी होती सचिनची. सचिन सुद्धा कुठेतरी अंधश्रद्धा समजून सचिन सुद्धा ह्या गोष्टीला एक्सेप्ट करत नव्हता. पण जेव्हा अनिलचं कळलं तेव्हा कुठेतरी सचिन घाबरला होता. आता सचिन कामावर होता आणि त्याचं तावीज होतं घरी. सचिनला जसं कळलं की अनिलची अशी म्हणजे मर्डर झालाय किंवा अनिलला कोणीतरी मारले, तर सचिनच्या पायाखालची जमीन हल्ली आणि सचिन तिकडनं घराकडे पळाला आणि तो बाईकवर निघाला होता. तो बाईकवरून निघाला, अर्ध्या रस्त्यात पोहोचला, सिग्नलला तो उभा होता, सिग्नल ट्रॅफिकला. तर तिकडनं जे पैसे मागणारे किंवा भीक मागणारे येतात तसे एक मुलगी जी 17-18 वर्षाची होती ती भीक मागत आली आणि तिने जसं भीक मागायच्या समोर आली आणि तिने जसं सचिनकडे बघितलं, सचिनने तिच्याकडे बघितलं तर सचिनला तिच्या रूपात संध्या दिसली आणि सचिन एवढा घाबरला की त्याने सिग्नल तोडून तो पळाला तिकडनं. आणि जसा सिग्नल तोडून पळाला तिकडनं दुसऱ्या बाजूने ट्रक आला आणि त्या ट्रकाच्या धडकेमध्ये सचिनचा जागेवरच मृत्यू झाला. आणि तो ट्रक जसा सचिनच्या अंगावर निघून गेला तर सचिनच्या सुद्धा पूर्ण शरीराचा चेंदामेंदा झाला होता. आणि अनिल आणि सचिन या दोघांची सुद्धा आता मृत्यू झाला होता आणि संध्याचा हा बदला इकडे या दोघांचा कंप्लीट झाला होता. आता राहिला होता फक्त सुजल. आता संध्या इथं अडकली होती कारण त्या तांत्रिकाने जे मंत्र मारून जे सुजलला तावीज दिलं होतं हे तावीज एवढं पॉवरफुल होतं की संध्या त्याचं काहीच वाकडं करू शकत नव्हती. कारण संध्या जवळजवळ 1-1.5 किलोमीटर सुद्धा त्याच्या प्रवेश करू शकत नव्हती आणि संध्या कुठं तर अडकली होती. संध्याला हेच करता येत नव्हतं की मी सुजलला कसं मारू. कारण मुख्य आरोपी जो होता ज्याने तिचं आयुष्य बरबाद केलं होतं हा होता सुजल. किंवा बलात्कार झाल्यानंतर पण जिला मारून टाकलं, जिवंत गाडलं तो होता सुजल. म्हणजे ह्या सगळ्यांचा मेन मुख्य आरोपी होता सुजल, जो खरा हैवान होता. आणि संध्याला हे करता येत नव्हतं. आणि अचानक सुजल बेफिकीर राहत होता. 1-2 महिने झाले. 2 महिन्यानंतर सुजल बिंदास होता. सुजल घरामध्ये बेडरूममध्ये झोपला होता. अचानक सुजलला बेडवर कोणतरी येऊन बसल्याची चावल वाटली. म्हणून ज्या सुजलने फक्त डोळे उघडले तर त्याच्यासमोर दुसरा-तिसरा कोणी नसून विकी होता. कारण त्या दिवशी जेव्हा तो विकी बरोबर बाहेर फिरायला म्हणून गेला होता तेव्हा त्याने विकीच्या सुद्धा डोक्यात तीच बॅटरी मारून विकीची सुद्धा हत्या केली होती. आणि त्याने फक्त संध्याला बांधलं होतं तांत्रिकाच्या थ्रू, विकीला नव्हतं बांधलं. आणि आता विकी आला होता आपला बदला घ्यायला आणि विकीने त्याच्या पूर्ण
शरीराचा स्वतःच्या हाताने सगळ्या आतड्या वगैरे काढून त्याला पूर्ण चिरफाड करून टाकला होता. कारण विकीचा जो राग होता, कारण विकीचा राग असा होता की त्याच्याशी विश्वासघात कोणी केला तर तो कोणालाही सोडत नव्हता. आणि इथे तर सुजलने, खरा मित्र असताना सुजलने त्याचा विश्वासघात करून त्याची हत्या केली होती आणि त्याच्या नावाची पण बदनामी केली होती. आणि हा राग विकी सहन करू शकत नव्हता आणि विकीची ती आत्मा येऊन विकीच्या आत्म्याने सुजलला पूर्णपणे चेंदामेंदा पूर्ण फाडून टाकला होता. आणि त्या सुजलचा सुद्धा तिथे मृत्यू झाला होता. आणि जो संध्याचा जो अर्धवट राहिलेला जो हे होती तपस्या होती तिची की तिला सुजलला संपवायचं होतं, ते पूर्णपणे विकीने पूर्ण केलं होतं. कारण ज्या दिवशी तिला मारलं गेलं त्या तिच्या आधीच विकीची सुद्धा हत्या झाली होती. असे हे 3 मित्र होते ज्यांनी मैत्रीमध्ये विश्वासघात केला आणि मैत्रीमध्ये दगाफटका केला आणि त्यांच्याबरोबरच्या 2 मित्रांना त्यांनी संपवून टाकलं. आणि ह्या गोष्टीमध्ये एकच आलं की जे हे 5 जणांचा हा जो ग्रुप होता, एकाच्या हैवानीतमुळे हे 5 जणांना आपला जीव गमवावा लागला. तर कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट? जर आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. बाय.